आज मौसम पण एकदम सनी मस्त वाटतं. फर्स्ट टाइम लिटरली एवढे मी रोड सुके बघते मुंबईमध्ये शिफ्ट झाल्यापासून. सो फायनली आफ्टर 2000 इयर्स येऊन पोचला मिस्टर DIY मध्ये. स्वरूप म्हणतो की ठेवायला छान वाटतं. डोक्यात खरोखर ताप गेला वाटतं काहीच. डोकं त्याचं चालायचंच बंद झालंय. इथेच होतं जस्ट हे बघते. परत इतके क्यूट वाटत ना. सो मी याच्यातनं फायनली एक घेते. हे माझं डिसाइडेड आहे. आता असं दिसतंय ना, आता उलट केल्यावर दुसरं दिसतं. स्वागत आहे तुमचं अजून एका ब्लॉग मध्ये. थंबनेल मधून तुम्हाला कळलंच असेल की ब्लॉग कशा संदर्भात आहे. यांचं तोंड बघा. मी आजारी नाही. मी एका दिवसात बरी झाले. हा आठवडाभर पडलेलाच आहे खाटेवर. इसको भी थोडासा इतक्या लोकांशी मी जास्त बोलत नाही. सो आता मी अत्यंत तुरंत घाईमध्ये परत निघतो आहे बाहेर जायला. सो बघूया काय काय होतं. आज मौसम पण एकदम सनी मस्त वाटतं. नंतर आम्ही इथे आल्यापासून इथे शिफ्ट झाल्यापासून रोज पाऊस पडतो लिटरली. सो आता वाचलो. छान वाटते बाहेर. आज संडे आहे. हा ब्लॉग मी टाकेनच लवकरात लवकर. प्रयत्न करीन लवकरात लवकर एडिट करून टाकायचा. आणि खूप छान वाटतंय. व्यापारी केंद्र बघा. रस्त्यावर जाताना माईक आता अजून यूज करायला नाही काढलाय. गाईज मी नवीन माईक घेतलाय. फायनली मी माईक मध्ये एवढे चिंगुडी करून इतक्या दिवसांमध्ये माईक घेतला आहे. पण या माणसाने सारखं मला फोर्स करून करून घ्यायला लावलाय. सो आता बघू याच्या पुढची ब्लॉगिंग कशी होते माईक सोबत. आणि आज वातावरण पण खूप छान वाटतंय. त्यामुळे आम्ही बाहेर पडतो. फर्स्ट टाइम लिटरली एवढे मी रोड सुके बघते मुंबईमध्ये शिफ्ट झाल्यापासून. सो बघूया आता. जाऊया पुढे. लिटरली आम्हाला तिथे जायचंय या मॉल मध्ये. आणि एवढ्याशा जागेसाठी इतकं सारं ट्रॅफिक. वाव. One eternity later. सो फायनली आफ्टर 2000 इयर्स येऊन पोचला मिस्टर DIY मध्ये. सो आता बघतोय पटापटा जाऊन काय आहे काय नाही. ॲक्च्युली ना आज मी त्या मिररच्या जो मिरर मी तुम्हाला दाखवला त्या मिररच्या साईडला मला ते फ्लॉवरवालं लावायचं होतं. लीफवालं आर्टिफिशियलवालं. बट ते अजून आलंच नाही. त्या दिवशी होतं एक. त्याला पण हे नाही लावलं होतं त्यांनी. काय म्हणतात त्याला. हे काय म्हणतात प्राईस टॅग. सो ते त्या दिवशी नाही होतं. सो आता मी काहीतरी घेते. कारण घ्यावं तर लागणारच आहे. त्यासाठी मी आले. कारण मिरर मी ऑलरेडी घेऊन गेली आहे. बट आता मला त्याच्यासाठी यावं लागलंय फक्त इथे. सो बघते आता काय चॉईस करते आणि काय नाही. स्वरूप म्हणतो की ठेवायला छान वाटतं. मला असं वाटतं हे घेऊन त्याच्यासोबत एक फ्लावर सोडूया. छान वाटेल. सो बघते आता. ॲस्थेटिक बनवायचं ट्राय करते. कसं बनतंय बघूया. मालवणी टर्न्स इंटू ॲस्थेटिक. ते घे. ह्याच्यामध्ये बघ पानं पण आहेत आणि फुलं पण. बट ते असं म्हणजे ह्याच्या असं मध्ये नाही होणार ना. फ्री मध्ये ते एक रिजिड ह्याच्यामध्ये राहणार. सो ते नको. आपण हेच घेऊया एक. बघते गाईज. सो फायनली एवढ्या डिस्कशन्स नंतर हेच डिसाईड केले. सो मी हेच घेते. हे बघूया कसं टर्न मध्ये नक्की दुसरीकडे कुठे पण यूज होईल. सो बघूया आता. हा शोधतोय शिरोजच्या फूडसाठी मेजरिंग स्कूप. कारण की आम्ही त्याला कशा प्रमाणात फूड घालतो आम्हाला माहितीच नाही. सो त्याच्यासाठी आम्ही बघतोय इथे कुठे भेटेल. आज गर्दी पण खूप आहे. ॲक्च्युली संडे आहे म्हणून का मला समजत नाही. त्या दिवशी आम्ही आलो होतो फुल रिकामी होतं. अरे आज तर इथे छान मॅट आलं. मी ह्यामधनं एक मॅट घेऊन गेले घरी. मी ते पण कव्हर करीनच. ह्या ब्लॉगमध्ये नाही पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच. छान आहे ते मॅट. इतक्या शोधल्यानंतर आम्हाला मिळाले हे स्कूप. पण आता बघूया कसे आहेत. ह्याच्यात आम्हाला प्रॉपर 100 ग्रॅमवाला पाहिजे. पण सगळा सेटच घ्यावं लागेल वाटतं. बघूया. पण हे ML मध्ये असतील ना. मग ML मध्ये तू कॅल्क्युलेट कर. 1 ग्रॅम कसं होणार. किती स्कूपनी वगैरे होणार ना. ChatGPT ला विचार. ChatGPT सगळ्यात देव आहे बाबा आताच्या जनरेशन मध्ये तर. चला
ताबडतोब शिरो म्हणते ताबडतोब स्वरूप करतोय ChatGPT. मी ग्राम मध्ये शोधून काढला आणि तिथे लपून बघतोय तो मी व्हिडिओ मध्ये घेणार आहे म्हणून. त्याच्या डोक्यात खरोखर ताप गेलाय वाटतं काहीच. डोकं त्याचं चालायचंच बंद झालंय. इथेच होतं जस्ट हे बघा. हेच आहे. हवं ते मी आलं ओके. सो हे वाले मिरर मी ऑलरेडी घेऊन गेली आहे. मी तुम्हाला नक्कीच तोही माझ्या एखाद्या ब्लॉग मध्ये दाखवेन जेव्हा मी प्रॉपर सेट करेन. आंबट वास येतात. तो इथे असं काय काय आहे छान एस्थेटिक कप्स. पण हा माणूस किती फास्ट धावतोय बघा ना. मला घ्यायला पण देत नाही. मला ना हे खूप नाद आहे बाबा की छान छान कप्स कलेक्ट करायचं. बघते एखादा पटकन ग्रॅब करून घेते हाताने जर तुम्हाला घ्यायला देणार नाही. ह्यापैकी किंवा ह्यापैकी काहीतरी घेईन. बट पुढे तिथे मला ना छान कार्टून वाले कप्स असतात तर ते पण बघून येते एकदा ना मग फायनल डिसाईड कर. ते कार्टून वाले हे वाले होते बट हे प्लास्टिक आहे. सो प्लास्टिक मधलं मी कधी प्रिफर करत नाही ऍक्च्युली गरम काही पिणं. सो कपवाला डिसिजन थोडा वेळ तरी स्किप आहे गाईज. आता इथे हे एवढे सारे स्क्रू टाइप्स असतात ना ते स्टिक करायचे असतात. स्टिकी हुक्स ते मी बघते. हे डिसाईड केलंय हे वालंच रॅक लावायला. बट ह्याच्यावर हे जाईल का नाही माहित. आणि हे मी छोटंसं घेतलंय कारण की छोट्या मोठ्या गोष्टी ठेवायला मेकअप वाल्या. हेच नाही. आम्ही कर्टन्स होतो ऍक्च्युली ते भेटतच नाही. DIY मध्ये कर्टन्स नाही असं होऊ शकतं का काहीच का नसतातच काय माहिती. सगळ्या सेक्शन मध्ये बघितलं लिटरली. इथे नाही इथे ते सगळं हे ठेवलं काय म्हणतात त्याला पाय पुसणे आणि सगळं असतात ते टॉवेल्स लावले आणि ते बॅग्स आणि सगळं. सो कर्टन्स नाही आहेत गाईज. कप पण कॅन्सल झालेत आपले. बघूया. मी चुकून ऍक्सिडेंटली ह्यावाल्या काय म्हणतात त्याला काही म्हणतात त्या लाईन मध्ये आली आहे आणि ते इतके क्यूट क्यूट गोष्टी आहेत ना खूप. मला हे वाले खूप जास्त आवडलेत ऍक्च्युली. बघूया आता काय घेते का नाही घेते. बरोबर ते इतके क्यूट वाटत ना. सो मी ह्याच्यातनं फायनली एक घेते. हे माझं डिसाइडेड आहे. हे 2 फायनल केल्यात. एकदम क्यूट वाटतात. घेतल्या भांडून कॅमेरामॅनशी. गपचूप मध्ये अजून एक रब्बर मी ऍड केलाय गाईज. चोरी चुपके. आम्ही ना हा घे. जस्ट ज्याच्या गबस रे. हे मला जे सॉफ्ट आहे ना त्याच्यासाठी एवढं पाठी आलो बिलिंग काउंटर मध्ये लाईन मध्ये उभं राहिलं. वर आम्ही हे घ्यायला पाठवलं. बोलायला देशील नाच म्हणूस. सो फायनली मी एक सॉफ्ट टॉय घेते माझ्यासाठी. हॅलो स्वरूप करतोय फालतू माणूस. सो मी घेते एक हा वाला टॉय. ते चेंज होतो मला दाखव ना एक करून. बघितलं याला काहीतरी एक्स्ट्रा केलंच पाहिजे. सो हे असं आहे ना बेसिकली. अरे बापरे एवढं ते चिडचिड का झालंय. हा आता असं दिसतंय ना. आता उलट केल्यावर दुसरं दिसतं. सो मी हे वाला घ्यायला पाठी आली आहे लिटरली. मना बघून देतोय मला. सरू हे तसं म्हणू नको मारीन. ठेव माझ्या टोकरीत ठेव माझ्या टोकरीत. बाई जाते. बिल करताना मला समजलं की मी एक ट्रॉली घेऊ शकत होती. मूर्खासारखी मी हे सगळं एवढं पिशवीभर सामान जे आहे ना हातात घेऊन चालत होती माझ्यासाठी. बिल करून आली आहे मी. आणि बिल करताना पण हा माणूस नाही होता तर माझी एवढी धांदल झाली. मला ते सुचतच नव्हतं पिशवीत. शेवटी मला त्या पोरीने हेल्प केली भरायला. सो म्हणून मी एकटी कुठेच जात नाही. आणि फ्रेंड्स तुम्ही मला बोलवता या ब्लॉग मधूनच मी तुम्हाला सांगते मी का नाही येत तुमच्या घरी राहायला. हेच रिझन आहे. आता मी सरळ चालत होती आणि हा इथे निघून पण गेलाय. त्याच्याशिवाय माझं काहीच नाही होऊ शकत. म्हणून मी कुठे एकटी बाहेर जात नाही. माझं काम नाही आहे बाहेर जात. आता आम्ही बर्गर किंगच्या समोर बसलोय. बर्गर किंगचं घेऊन ह्याला मतलब प्युअर व्हेज खा. एवढा तापात फनफनतोय. त्याचं पोट बिघडलंय तर त्याला चिकन वाला खायचं होतं. आता मरो. तर आम्ही आता हे सगळं घेतलंय. पटापटा खाणार. शिरोचं फूड घ्यायचंय ते घेणार आणि मग घरी जाणार. भेटूया. सो गाईज हा ब्लॉग मी इथे सेंड करते. आता डायरेक्ट आम्ही घरी जाणार. घराच्या दिशेला शिरोचं फूड घेणार आणि डन फॉर द डे. संडे खूप छान होता. मस्त होता. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा.
कमेंट शेअर सबस्क्राईब सगळं 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 करा. ते मी संध्याकाळी बोलत होती की मुंबईमध्ये फर्स्ट टाइम मला सुके सुके रोड दिसत आहेत आणि हा पाऊस बघा. लिटरली आम्ही घरी जाता जाता थांबलोय इथे. नाईस.